नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण SMBT डेंटल कॉलेज संगमनेर ह्या BDSच्या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच त्या कॉलेजचा लास्ट इयर कट ऑफ किती होता ऑल कॅटेगरीजसाठी, फीज, हॉस्टेल, मेस व आपल्याला खूप कमी मार्क्स असतानाही फक्त फीजच्या बेसिसवर आपण ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कसे घेऊ शकतो किंवा कमी मार्क असतानाही आपण BDS कसं काय करू शकतो याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। हे एक टॉप डेंटल कॉलेज आहे विथ ऑल फॅसिलिटीज अवेलेबल, एक प्रायव्हेट कॉलेज आहे व संगमनेरमध्ये हे कॉलेज स्थित आहे। ॲडमिशन विथ लो मार्क्स म्हणजे कमी मार्क्सवरही तुम्हाला BDSसाठी ॲडमिशन मिळू शकते। आता सर्वात शेवटच्या राऊंडसाठी म्हणजे 8व्या स्ट्रे राऊंडसाठी किती कट ऑफ गेला याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर ह्या कॉलेजचा जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये फक्त 202 मार्क्स असते, तर स्ट्रे राऊंडमध्ये ह्या कॉलेजला आपला नंबर लागला असता म्हणजे 202 मार्क्सवर SMBT डेंटल कॉलेज संगमनेर आपल्याला अलॉट झालं असतं। आता त्याच्यासोबत OBC कॅटेगरीचा विचार केला तर 201 मार्क्सवर आपल्याला हे कॉलेज अलॉट झालं असतं। VJ कॅटेगरीसाठी खूप जास्त कट ऑफ गेलता, कारण की ह्या कॉलेजमध्ये VJ कॅटेगरीच्या कमी सीट्स आहे, 287 मार्क्स एवढा VJ कॅटेगरीसाठी कट ऑफ गेलता। NT1 कॅटेगरीसाठी 258 मार्क एवढा कट ऑफ हा NT1 कॅटेगरीसाठी गेलता। आता त्यानंतर NT2 कॅटेगरीचा विचार केला तर 278 मार्क हा NT2 कॅटेगरी व 281 मार्क NT3 कॅटेगरीसाठी गेलता। ज्या कॅटेगरीचे सीट्स खूप कमी वॅकंट असतात त्या कॅटेगरीचा कट ऑफ हा हाय जातो। आता आपण SC व ST या दोन कॅटेगरींचा विचार करूयात। तर ST कॅटेगरीसाठी 195 मार्क व ST कॅटेगरीसाठी 166 मार्क हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे सर्वात शेवटचा राऊंड आपल्या महाराष्ट्रामध्ये लास्ट इयर फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, थर्ड राऊंड झाला। त्याच्यानंतर 5 स्ट्रे राऊंड झाले, स्ट्रे राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड, स्ट्रे राऊंड फोर्थ अँड स्ट्रे राऊंड फिफ्थ। जो स्ट्रे राऊंड फिफ्थ आहे म्हणजे 8वा राऊंड आहे त्याचा कट ऑफ हा खूप कमी जातो। तर अशा प्रकारे चांगल्या तर चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आम्हाला 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा पेड काउन्सिलिंगसाठी। आमचे टीम मेंबर्स तुमच्या मार्क्सनुसार चांगल्यातलं चांगलं BDSचं कॉलेज असेल, BMS असेल, BHMS असेल हे कॉलेज तुम्हाला अलॉट करून देतील। तर अजून काही तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा। तर आता आपण ह्या कॉलेजच्या फीजचा विचार करू तर साधारण ओपन कॅटेगरीसाठी ज्याचा ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे त्याच्यासाठी 4,80,000 रुपये फी आहे। आता स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळते जर तुमची ओपन कॅटेगरी असेल आणि इन्कम ही 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळेल, म्हणजे ह्या रकमेमधील 50% फीज ही कमी होईल। OBC कॅटेगरी असेल तरी तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळणार आहे। त्याचबरोबर आता आपण VJ, NT1, NT2, NT3, SC कॅटेगरी असेल 90% स्कॉलरशिप मिळेल आणि ही गव्हर्नमेंट आपल्याला स्कॉलरशिप देतात। ST कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप आहे। पेड काउन्सिलिंगसाठी आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।